Hi friends, once again we are here to learn the remaining part of our novel To Serve with Love, and we were talking about the novel on page number 183. Then she called on Potter. Potter went on to speak of the work they had done on weights and measures, of the relationship between the kilogram and the pound, the meter and the foot. त्यानंतर तिनं पॉटरला बोलवलं स्टेजवरती अहवाल सादर करण्यासाठी. पॉटरनं या गोष्टींचा अहवाल सादर केला. द रिलेशनशिप बिटवीन weights and measurements, the relationship between the kilogram and the pound, the meter and the foot, या गोष्टींचा एकमेकाशी वजने आणि मापे आपल्याला इथं समोर दिसत आहेत. पॉटरनं त्याविषयी माहिती दिली. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज इदर इन यूज ऑर अंडरस्टूड. आणि या दोन्हीपैकी एक मापन पद्धती ही जगात ॲक्सेप्ट केली गेली, वापरली जाते असं त्यानं सांगितलं. ती जगात समजते असं देखील सांगितलं. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. आणि हे जगात सगळ्यांमध्ये योग्य समन्वय आहे हे दाखवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मापन पद्धती आहेत. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट्स. त्यानंतर आलेला सॅपियानो हा विद्यार्थी, त्यानं पेस्ट्सच्या संदर्भात आपली स्टडी जी केली होती त्याच्याविषयी त्यानं अहवाल मांडला. कीटकांविषयी, इस्पेशियली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, गव्हावर पडणारा ब्लॅक रॉट हा कीटक. बॉल व्हिविल ऑन कॉटन, कॉटनवरचा बॉल व्हिविल. त्याचबरोबर कोलेराडो बिटल ऑन पोटॅटोज, पोटॅटो बटाट्यावरती पडणारा जो रोग आहे, कीटक आहे. अँड द कोलेराडो बिटल ऑन पोटॅटोज, ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दीज पेस्ट्स. आणि या कीटकांच्या अभ्यासाच्या बाबतीत त्यानं असं पण त्याच्या अहवालामध्ये दाखवून दिलं की अनेक कंट्री एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी अनेक देश एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या कीटकांच्या वर्तणुकीवर, त्यांच्या अंडे घालण्याच्या सवयीवर, त्याचबरोबर स्थलांतरावर अभ्यास केला आहे. अँड वेर ग्रॅज्युअली रेड्युसिंग, आणि या अभ्यासातून हळूहळू त्या द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रॉडक्ट्स, या पिकांवर पडणारा जो काही प्रादुर्भाव आहे कीटकांचा तो कसा ग्रॅज्युअली रेड्युसिंग, हळूहळू कमी होत आहे हे देखील त्यांना दाखवून दिलं. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. मिस पेग आणि जॅक्सन या दोघांनी जिओग्राफीवरचा रिपोर्ट दोघांमध्ये वाटून घेतला, भूगोलावरचा. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स. जॅक्सनना अगोदर मिनरल डिपॉझिट्स म्हणजेच खनिज साठ्याविषयी आपल्या रिपोर्टमधून आपल्या स्टडीचा रिपोर्ट त्यानं मांडला. अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस, आणि या पृथ्वीच्या सरफेसवरती जो काही भाजीपाला प्रोड्यूस केला जातो त्याविषयी देखील त्यानं आपल्या रिपोर्टमध्ये माहिती दिली. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन द अदर, आणि एखाद्या घटकाच्या बाबतीत एखादा देश श्रीमंत असेल तर दुसऱ्या एखाद्या घटकाची कमतरता त्या देशामध्ये, डिफिशियन्सी निश्चितच असते, हे त्यानं त्याच्या या रिपोर्टमधून दाखवून दिलं. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनइव्हिटेबली फॉलोड, आणि मग कसं एकमेकांवर देशांना अवलंबून राहावं लागतं हे सुद्धा त्यानं दाखवून दिलं. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, क्लोदिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन्स. आणि मिस पेग हिनं मानवी संबंध याच्याविषयी
रिपोर्ट सांगितला, त्यांच्या स्टडीचा रिपोर्ट, आणि त्यामध्ये तिने जोर दिला प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड, युद्धानंतरचं जग हे कशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्सचा सामना करत आहे. फॉर फीडिंग, अन्न, क्लोदिंग, वस्त्र, अँड हाऊसिंग, निवारा, या बाबतीतल्या प्रॉब्लेम्स जग युद्धानंतर जे सामना करत आहे त्याविषयी तो रिपोर्ट होता. आणि पॉप्युलेशनविषयीसुद्धा तिनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज, आणि अनेक आश्रितांविषयी देखील तिनं संदर्भ तिच्या रिपोर्टमध्ये दिला. स्टेटलेस, जे कुठल्याही देशाचे नव्हते अशा लोकांविषयी, अँड अनवॉन्टेड, आणि ते नकोसे लोक होते असं सुद्धा त्या रिपोर्टमध्ये तिनं सांगितलं. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ, फर्नमॅन ॲज युज्युअल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. आणि त्याचबरोबर मिस पेगनं तिच्या रिपोर्टमध्ये आश्रित लोक जे आहेत अशा लोकांचा रिपोर्ट होता, स्टडी होती ती. त्यांना ते कुठल्याही देशाचे नव्हते, ते नकोसे होते, आणि त्यांच्यासाठी जे काही युनिसेफकडून प्रोग्राम्स चालवले जात होते त्याविषयी देखील तो रिपोर्ट होता. फर्नमॅन, त्यानंतर आलेला जो विद्यार्थी होता, ॲज युज्युअल हॅड अ ट्रम्प कार्ड, आणि नेहमीप्रमाणेच तो अतिशय बुद्धिमान अशा पद्धतीनं बाह्या वर सारत अप हिज स्लीव्ज करत तो आला. वेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज, आणि वर आल्यानंतर त्यानं लगेच आपल्या खाली बसलेल्या स्टेजच्या खालच्या 2 मित्रांना त्यानं सिग्नल केलं, खून केली. अँड वेल्श अँड ॲलिसन ॲपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन, आणि मग वेल्श आणि ॲलिसन हे एक मानवी सांगाडा घेऊन, दोघांमध्ये धरून घेऊन आले. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज, आणि अशा पद्धतीनं तो सांगाडा त्यांनी धरला होता, जणू काही त्याला फाशी सांगाड्याला दिलेली आहे. अशा पद्धतीनं त्या दोघांनी तो सांगाडा घेऊन आला. वेन धिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप, देअर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रिव्ड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल, आणि त्या सांगाड्याच्या कवटीला एक हुक अडकवलेलं होतं, आणि तो लटकवलेला सांगाडा घेऊन ते दोघे आलेले होते. जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड, आणि तो एका दोरखंडाला बांधलेला होता तो सांगाडा. धिस वॉज समव्हॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ, आणि जणू काही आता थोडंसं हसण्यासाठी सुटका झालेली आहे असं सगळ्यांना वाटत होतं. अँड द स्कूल शोड इट्स ॲप्रुव्हल बाय लॉफिंग अपरोअरिशली, आणि सगळे शाळेतले विद्यार्थी मोठमोठ्याने हसले आणि त्यांनी तो पुरावा दिला. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड वेन फर्नमॅन बिगॅन टू स्पीक, परंतु गोंधळाचं वातावरण लगेच शांत झालं जेव्हा फर्नमॅन बोलू लागला. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज, त्याचा आवाज अगदी स्पष्ट होता आणि प्रिसाईज, अगदी थोडक्यात तो सांगत होता. अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक, आणि तो अतिशय नाट्यमय पद्धतीनं त्याचे विचार व्यक्त करत होता. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन, अगदी शांतपणे त्यानं सांगितलं की हा सांगाडा एका स्त्रीचा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड, आणि ते खरंच होतं आणि ते अगदी सहज सिद्ध केलं जाऊ शकत होतं. बट ही कुड नॉट से विथ एनी ॲश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक, परंतु त्याला हे सांगणं मात्र शक्य नव्हतं की ती चायनीज महिला होती की जर्मन होती, फ्रेंच होती की ग्रीक होती. नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ, किंवा तो हे सुद्धा सांगू शकत नव्हता की ती गौरवर्णीय होती की कृष्णवर्णीय होती, म्हणजेच ब्राऊन होती की व्हाईट होती, हे तो सांगू शकत नव्हता.
की मग त्या दोन्हीचं मिक्सचर संयोग आहे हे सुद्धा तो खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आणि त्यानंतर तो म्हणाला की द क्लास हॅड कन्क्लुडेड, निष्कर्ष काढला सगळ्या वर्गानं की मुळातच बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, सगळे लोक सारखेच आहेत. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट, साचा वेगवेगळा असेल, बट द फाउंडेशन्स वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. परंतु पाया पाया जो आहे तो मात्र सेम ब्ल्यू प्रिंटवरतीच उभा राहतो. अशा पद्धतीनं त्यानं सांगितलं की मुळा म्हणजे फाउंडेशन हे बेसिक जे आहे फाउंडेशन ते सारखं आहे, साचा वेगवेगळा असू शकतो, परंतु सर्व मानव हे सारखे आहेत हे त्यांना त्याच्या स्टडीमधून त्या रिपोर्टमध्ये सांगितलं. फर्नमॅन वॉज वंडरफुल, आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत होता. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड, आणि तो जणू काही आपल्या त्या विचारांनी सगळ्यांना स्वतःच्या हातांनी भरवत होता. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ ॲन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्नमॅन्स परफॉर्मन्स. आणि फर्नमॅनच्या परफॉर्मन्स नंतर ज्या मिस डेअर आल्या त्यांचं योगदान हे फिकं पडल्यासारखं वाटलं, कारण फर्नमॅननं जे काही विचार व्यक्त केले होते त्यापुढे मिस डेअर हिचा रिपोर्ट अगदी फिका पडला. अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट, आणि ते तिच्यासुद्धा लक्षात आलं होतं. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज. आणि तिनं तिच्या अहवालात या गोष्टी व्यक्त केल्या की सगळ्या मानव जातील जे वेगवेगळे आजार होतात आणि रोग होतात त्याविषयी तो रिपोर्ट होता. अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, आणि ज्ञानाची देवाणघेवाण केल्यामुळे जे काही फायदा होतो, ॲडव्हान्टेजेस होतात ते तिनं सांगितलं. त्याचबरोबर ॲडव्हाइस आणि ॲसिस्टन्स, एकमेकांचा सल्ला घेतला किंवा सहकार्य केलं तर त्यापासून जे काही हे होतं, फायदा होतो, ॲडव्हान्टेजेस होतात, त्याविषयी तिनं तिच्या रिपोर्टमध्ये सांगितलं. मिस डॉट रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड. आणि त्या क्लासच्या इतिहासाचा रिपोर्ट हा मिस डॉट ह्या विद्यार्थिनीनं मांडला. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड, आणि इंग्लंडमधला जो काही रिफॉर्मेशन झालं म्हणजेच पुनर्स्थापना झाली इन इंग्लंड. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम इस्टॅब्लिश्ड रिलिजियस ट्रॅडिशन्स. आणि इंग्लंडमध्ये जे काही रिफॉर्मेशन झालं त्यामध्ये धार्मिक जो वर्चस्व होतं धार्मिक, त्याच्यावरती कशा पद्धतीनं त्या धार्मिक परंपरांना ब्रेक केलं गेलं, आणि क्लेरिकल डॉमिनेशन जे होतं म्हणजेच धार्मिक वर्चस्व होतं त्याच्या अगेन्स्ट हा स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट, अशा मानवांचा स्ट्रगल होता ज्यांचा स्पिरिट हा इंडिपेंडंट होता, स्वावलंबी अशा लोकांनी या धार्मिक वर्चस्वाच्या विरुद्ध आवाज उठवला. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. आणि सुरुवातीला झालेल्या या प्रयत्नामुळे इतरांच्या श्रद्धा व संस्कृती विषयक असणाऱ्या सहिष्णुतेविषयी भावनेची वाढ झाली असं तिनं आपल्या त्या याच्यात सांगितलं रिपोर्टमध्ये. टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बिट ऑफ शॉक. आणि त्यानंतर आलेला डेनहॅम याचा रिपोर्ट जो होता तो
अतिशय धक्कादायक होता. ही सिव्हिअरली क्रिटिसाइज्ड द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम्स एम्फसायझिंग द सिरियस. आणि त्यानं आपल्या रिपोर्टमधून पीटी अँड गेम्स, शारीरिक शिक्षण आणि खेळ याच्यावरती आपले विचार व्यक्त केले. आणि त्यामधून त्यांना अगदी सिरियस अशा मर्यादांविषयी एम्फसाइज केलं, महत्त्व सांगितलं. ऑफ स्पेस ऑप्टेनिंग अँड द इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज. आणि त्यानं त्या खेळामध्ये असणाऱ्या संधीच्या मर्यादेवर जोर दिला आणि इतर खेळावर होणाऱ्या परिणामाविषयी मत त्यानं मांडलं. ही कंप्लेन्ड दॅट द पी टी वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. आणि त्यानं सांगितलं की जो पी टीचा तास असतो, खेळाचा तास, तो अगदी आधारहीन आहे आणि अनाकलनीय आहे. अँड द रुटीन मोनोटोनस. आणि तो अतिशय रुटीन आहे. नेहमी नेहमी होणारी गोष्ट म्हणजे रुटीन. आणि तो मोनोटोनस आहे, रटाळवाना असा तो तास आहे. ही कुड सी द नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. आणि त्याला त्याच्यामध्ये काहीही फायदा दिसत नाही. ही अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. आणि हलका फुलका आनंदी खेळ हा खूप दूर होता, म्हणजे त्याच्यातून असं काही दिसत नव्हते. अपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉईज. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं हेच मत होतं आणि तो फक्त त्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आवाज त्याचा सगळ्यांपर्यंत पोचवत होता. फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. आणि सगळे त्याला मोठ्यानं ओरडून प्रोत्साहन देत होते, चिअर करत होते. वेन द रिपोर्ट्स वेअर ओव्हर, त्याचा रिपोर्ट संपल्यानंतर डेनहॅम कॉल्ड 2 चिल्ड्रन ॲट रँडम. डेनहॅमनं 2 विद्यार्थ्यांना बोलवलं रँडमली, कुठलेही, फ्रॉम द ऑडियन्स, त्या प्रेक्षकांमधून. अँड आस्क्ड देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. आणि एका चिठ्ठीवर त्यांनी हेडमास्टर, त्याचबरोबर आणखी जे शिक्षक त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार होती त्यांची नावं लिहायला त्या 2 मुलांना सांगितलं. दीज स्लिप्स वेअर फोल्डेड अँड प्लेस्ड इन अ हॅट. आणि त्या चिठ्ठ्या ह्या फोल्ड करून एका टोपीमध्ये ठेवण्यात आल्या. जगल्ड व्हिगरसली, त्या जोराने हलवली टोपी. अँड देन विथड्रॉन 1 by 1. आणि एक एक करून चिठ्ठ्या त्यातल्या काढल्या गेल्या. द नेम्स वेअर कॉल्ड, शिक्षकांची नावं पुकारली गेली. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स, या 3घांची नावं तिथे निघाली. डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज. आणि मग विद्यार्थ्यांना स्टेजवरून खाली जाण्यास सांगण्यात आलं. अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. आणि तिथे ते टीचर्स बसले. वेस्टन बिग अँड बुशिली अनटायडी बिटवीन द 2 विमेन. आणि वेस्टन हे जे शिक्षक होते ते 2 त्या स्त्रियांमध्ये, त्या 2 शिक्षिकांमध्ये अतिशय वेंधळ्याप्रमाणे वाटत होते. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. आय बिलीव्ह आय वूड हॅव गॉन अ लाँग वे टू सी व्हॉट फॉलोड. आणि मला खात्री आहे की मला खूप काही बघायला मिळणार होतं. I believe I would have gone a long way to see what followed. It was an experience which I shall not easily forget. आणि अतिशय सुंदर असा तो अनुभव होता आणि मी कधी तो विसरू शकणार नव्हतो. द क्वेश्चन्स वेअर मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस. वरच्या वर्गांचेच प्रश्न जास्त होते. प्रोबॅबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेअर इदर टू टिमिड ऑर टू अनइन्फॉर्म्ड. आणि त्याचं कारण म्हणजे जे खालच्या वर्गाचे विद्यार्थी होते ते टिमिड होते, म्हणजेच घाबरत होते. आणि त्यांनी तयारी पण केलेली नव्हती, त्यांना माहिती पण नव्हती टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स, प्रश्न तयार करण्याविषयी. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. शिक्षकांकडे पूर्वतयारी नव्हती. अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इन डिसिजन. आणि निर्णय घेताना ते अडखळत असल्याचं दिसून येत होतं. बट हेअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. पण परत एकदा लेखकाला इथे आणखी
एक आश्चर्याचा धक्का बसला. द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म्ड ऑफ द थ्री. त्या 3 शिक्षकामध्ये मिस फिलिप ज्या होत्या, मिस युफेमिया फिलिप्स, त्यांनी सिद्ध केलं की त्या अशा दिसायला अतिशय वेंधळ्या वाटत होत्या, परंतु त्या खूप हुशार आहेत, शांत आहेत आणि बेस्ट इन्फॉर्म्ड आहेत. ही गोष्ट तिथे लेखकाला दिसून आली. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॅन्डर अँड ऑथॉरिटी. आणि जबाबदारीनं उत्तरं त्यांनी दिली, त्याचबरोबर मनमोकळेपणाने उत्तरं त्या मिस फिलिप्सने दिली. अँड वूड ऑफन इंटरव्हेन स्किलफुली. आणि अतिशय पूर्ण तयारीने त्या सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होत्या, इंटरव्हेन करत होत्या. टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉझिंग एम्बॅरेसमेंट. आणि अजिबात न गोंधळता त्या इतर सगळ्यांना असिस्ट करत होत्या, सहकार्य करत होत्या. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फटिक. आणि वेस्टर्न हे अतिशय हास्यास्पद असे दिसत होते. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. वेस्टर्न यांची जी आकृती होती ती अशी अतिशय हास्यास्पद अशी दिसत होती. इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम. आणि डेनहॅमच्या त्या बोथट टीकेला उत्तर देताना अँड फर्नमॅन्स ॲड्रॉइट क्वेश्चनिंग. आणि फर्नमॅनच्या त्या चतुरपणे केलेल्या प्रश्नांना ही फाउंड हिमसेल्फ कम्प्लिटली नॉन प्लस्ड. गोंधळलेला दिसून आला. त्यावेळी ते शिक्षक दिसून आले या दोघांच्या प्रश्नांची उत्तरं देताना. अँड ट्राय टू ब्लस्टर हिज वे आउट विथ अ शो ऑफ ऑफेंडेड डिग्निटी. आणि डेनहॅमच्या आणि फर्नमॅनच्या प्रश्नांना उत्तर देताना तो पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता वेस्टर्न. आणि आपल्या भावना दुखावल्याचा आव आणून त्यातून बाहेर पडण्याची बढाई मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द PT एक्झरसायझेस. आणि ते शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून देऊ शकले नाहीत. त्याचबरोबर फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल ॲज हॅव्हिंग एनी डेफिनाईट फिजिकल ॲडव्हान्टेज. आणि शारीरिक शिक्षणाची सर्वांना आवश्यकता का आहे हे पटवून न सांगण्याबद्दल ते स्वतः जबाबदार होते. डेनहॅम वॉज अ ट्रेन्ड बॉक्सर. डेनहॅम हा खरं तर एक प्रशिक्षित मुष्टियोद्धा म्हणजेच बॉक्सर होता. अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइजेस वेअर ओनली ॲडव्हान्टेजियस इफ प्रॅक्टिस्ड डेली अँड फॉर मोर सस्टेन्ड पिरियड्स. आणि डेनहॅमनं सिद्ध केलं की जर सातत्य असेल प्रॅक्टिसमध्ये आणि काही ठराविक काळासाठी, दीर्घकाळासाठी जर त्या प्रॅक्टिस केल्या तरच त्या फायदेशीर आहेत असं त्यानं सांगितलं. PT ट्वाईस वीकली. आठवड्यातून 2 तास फक्त खेळाचे. फॉर 20 मिनिट्स. ते सुद्धा 20 मिनिटं. वॉज अ वेस्ट ऑफ टाईम. तो वेळ वाया घालवण्यासारखा आहे. ही असर्टेड. त्यानं ठामपणे सांगितलं. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रुइन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. आणि पुन्हा एकदा मिस फिलिप्सनी लगाम हातात घेतला रुइन्स आणि त्यांनी बचावाचा प्रयत्न केला. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाइम टेबल सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि त्यांनी आठवण करून दिली की कशा पद्धतीनं टाइम टेबलमध्ये खेळाचा जो तास आहे तो सगळ्या विषयांचा काळजीपूर्वक विचार करूनच शालेय अभ्यासक्रमात दिलेला आहे.
The school, with its limited facilities, must be considered in terms of the greatest good for the greatest number. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठीच शाळेनं विचार करून तो तास खेळाचा घातलेला आहे. अँड इट वूड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर्स टू प्लीज एव्हरीबडी. आणि प्रत्येकाला खुश करणं हे शाळेला च्या क्षमतेच्या पलीकडे आहे. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड. डेनहॅमकडे बोट करत ती म्हणाली की तुमच्यापैकी काही जणांचा हा विकास नक्कीच झालेला आहे. फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू meager helpings of PT and games which this school can offer. आणि तुमचा शारीरिक विकास झाला आहे आणि तुम्ही भाग्यशाली आहात आणि शाळेनं दिलेल्या तुटपुंज अशा अल्प अशा शारीरिक शिक्षणाची खेळाची तुम्हाला खरंच गरज नाही. ट्राय टू रिमेंबर दॅट देर आर अदर्स फॉर whom आवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. परंतु लक्षात घ्या की असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना हा शारीरिक शिक्षण व खेळ त्यांच्यासाठी योग्यच आहे. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माईट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. आणि कदाचित तुमच्यातील मोठी मुलं इतरांना खेळामध्ये मदत करतील. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दीज शुगरी रिमार्क्स. आणि या गोड बोलण्यानं डेनहॅम हा खुश होणार नव्हता किंवा त्याचं समाधान होणार नव्हतं. अँड रोज इन रिप्लाय, आणि तो उत्तर देण्यासाठी उठला. देन व्हाय डू वी हॅव टू डू PT. मग आपल्याला खेळाची काय गरज आहे. वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट. मग ज्यांना त्याची गरज आहे त्यांनाच का ते घेत नाहीत. द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग. बाकी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळता येईल किंवा इतर काय खेळता येईल. स्टेड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ डाफ्ट दीज थिंग्स नो गुड टू अस. आणि तो म्हणाला की या निरुपयोगी कवायती करणे म्हणजे मूर्खपणाचं आहे. दिस वॉज अ पोजर. आणि डेनमनं उपस्थित केलेला हा जो मुद्दा होता तो अवघड असा होता, कठीण होता. बट शी केम राईट बॅक ॲट हिम. परंतु ती परत आणखी त्या मुद्द्यावर आली. हर बेबी ब्ल्यू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट. आणि त्या आनंदी होत्या आणि त्यांच्या लहान मुलासारख्या ज्या चमचमत्या डोळ्यातला जो आनंद होता. इन हर डिलाईट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेव्ज. आणि या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नावर लेट्स से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. आणि त्या म्हणाल्या की डेनम, आपण असं म्हणू की जेवढा शारीरिक व्यायाम आहे तेवढा मनाचाही आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हेअर. आणि तुम्ही इथून सोडून गेल्यानंतर, ही शाळा सोडून गेल्यानंतर सगळ्या या जगामध्ये तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल अशा पद्धतीचाच हा टाइम टेबल बनवलेला असतो. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट. आणि बाहेरच्या जगात तुम्हाला सांगितलेलं काम करावं लागतं जरी ते तुम्हाला नाही आवडले तरीसुद्धा, असंही त्या म्हणाले. इज पार्ट ऑफ द ट्रेनिंग. आणि हेच ते ट्रेनिंगमधून PT मधून शिकवलं जातं असं त्या म्हणाल्या. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. आणि मला खात्री आहे की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर सापडलं असेल. दॅट स्टॉप्ड हिम. आणि मग तो खाली बसला. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड.
आणि डेनहॅमला लक्षात आलं होतं की आपल्यावर चतुराईने मात केली गेली आहे, बट ही कुड डू नथिंग अबाउट इट. आणि तो त्यासाठी काहीही करू शकला नाही. अँड सॅट लुकिंग रॅदर रूफुल, आणि तो अतिशय नाराजीनं खाली बसला. वाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडनड, मिस फिलिप्स मात्र मोठ्यानं स्मित करत होत्या. धिस फ्रीली इनोसंट लुकिंग पस हॅड गॉबल्ड हर कॅनरी विदाऊट लिव्हिंग द टिनिएस्ट फिदर. आणि त्यांनी कुठलंही नुकसान न होऊ देता आपला मुद्दा हा पटवून दिला होता. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाइट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिवली विथ हर क्लास. आणि मला समजलं होतं की छोटा जीव अत्यंत परिणामकारकपणे कोप केलेलं होतं, त्यानं झुंज दिली होती. सून आफ्टर दिस, लगेचच ॲज द मॉर्निंग एंडेड, सकाळचा समारोप झाला, सकाळचं सत्र संपलं. द हेड वेंट ऑन टू द स्टेज अँड क्लोज्ड द प्रोसिडिंग्स. हेडमास्टर प्राचार्य स्टेजवर गेले आणि त्यांनी आजच्या दिवसाचे कार्यक्रम संपले असं जाहीर केलं. एक्सप्रेसिंग हिज प्राईड, आणि अतिशय अभिमानानं ते बोलत होते. इन ऑल द चिल्ड्रन, त्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना अभिमान वाटत होता त्यांचं त्यांनी अँड हिज डीप ॲप्रिशिएशन ऑफ देअर एफर्ट्स, आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी मनापासून प्रशंसा केली. सो दिस इज द chapter 17 of the novel To Sir with Love. Thank you.